नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. बऱ्याच जणांना माझ्या मुगाची किंवा अख्खा मसूरच्या रेसिपी खूप आवडतात आणि म्हणून मी नेहमी वेगवेगळ्या किंवा माझ्या आजीच्या आणि आत्याच्या रेसिपी घेऊन येत असते. आणि आज तशीच अगदी आमच्या सगळ्यांच्या आवडीची मस्त अशी मुगाची रेसिपी घेऊन आलेली आहे. त्यासाठी इथं बघा मी 1 वाटी इतके हे मूग घेतले. आता मूग जेव्हा घेतो किंवा कोणतीही कडधान्य आपण घेतो तेव्हा ती 2 किंवा 3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची. कारण कडधान्य आपण वर्षभर टिकवतो किंवा दुकानातून जेव्हा आणतो त्याला बऱ्याच प्रकारची औषधे किंवा केमिकल्स लावलेली असतात. आता मूग स्वच्छ धुवून झाले, ते आता एका कुकरमध्ये किंवा एका कुकरच्या डब्यामध्ये पण आपण हे चांगले शिजवून घेऊ शकतो. साधारणपणे मुगाच्या वरपर्यंत येईल असं आपण पाणी घालतोय. म्हणजे 1 वाटी मुगाला आपण 2 ते 2.5 वाटी पाणी घालायचं. पाव चमचा इतकं मी हिंग घातला आणि चिमूटभर हिंग घातला. आता झाकण लावून आता आपण मध्यम गॅसच्या आचेवरती 2 ते 3 शिट्ट्यामध्ये हे मूग चांगले शिजवून घेणार आहोत. आता माझे मूग पण बघा 2 ते 3 शिट्ट्या झाल्या आणि कुकर थंड झाल्यानंतर मी काढून घेतला. तुम्ही बघू शकता की मूग जे आहेत ते आकाराने अगदी मस्त डबल झालेले आहे. आता 1 वाटी मूग घेतो तेव्हा ते 1.5 ते 2 वाटी आरामात मूग होतात. त्यामुळे तुम्हाला ही भाजी 3 ते 4 लोकांसाठी करायची असेल तर 1 वाटी मूग पुरेसे होतात. तर मस्त अगदी असे छान मऊसूत असे मूग शिजलेत. अगदी पूर्ण गिरही नाहीत आणि अगदी कच्चेही नाहीत. अगदी परफेक्ट शिजले. आता जेवढे आपण मूग घेतो त्यातले 0.5% म्हणजे एक छोटासा भाग मुगाचा आपण थोडा मॅश करून घ्यायचा. ज्यामुळे आपण जेव्हा रेसिपी करतो ना तेव्हा त्याला छानपैकी आळण येतं. अगदी पातळसर अशी ही रेसिपी होत नाही. आता हे सगळं करून झालं. आता एक मोठी कढई ठेवली. कढईमध्ये साधारणपणे 2 मोठे चमचे इतकं तेल घालून घेतलं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा थोडा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेला मी कांदा घातला. आता मध्यम गॅस आचेवरती आपण हा कांदा जो आहे तो चांगला गुलाबीसर होईपर्यंत परतवून घेतोय. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर तुम्ही माझे व्हिडिओज कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता बघा कांदा छान गुलाबी झाला. ह्यामध्ये पाव चमचा हळद पूड आणि 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण चटणी जी आपण रोज घरी वापरतो रोजच्या भाज्यांसाठी तर तीच वापरली. ही सगळी बघा कांद्यासोबत चांगली अशी मिक्स करून घेतली. जेव्हा हळद आणि लाल तिखट घालतो त्यावेळी गॅस बारीक करायचा म्हणजे ते अजिबात जळत किंवा करपत नाहीत. आता गॅस अगदी मध्यम केला आणि आपण जे मगाशी शिजवून घेतलेले मूग होते ते संपूर्ण मूग आता ह्यामध्ये घालायचे. आता माझे मूग शिजल्यानंतर ह्यामध्ये बऱ्यापैकी पाणी पूर्णपणे कमी होतं. जर तुमचं मूग शिजल्यानंतर थोडंसं पाणी असेल तर पाण्यासकट हे मूग टाकायचे. आता हे सगळे बघा चांगले मिक्स करून घेऊयात. तर माझी आजी आहे ना ती मुगाची उसळ खूप छान करायची आणि भाकरी, मुगाची उसळ आणि दही आणि कांदा अप्रतिम कॉम्बिनेशन असायचं. अगदी सुकी भाजी असायची आणि त्याच्यासोबत दही खायला खूप मस्त लागायचं. आणि दही खाणं म्हणजे मुगासोबतच खाणं असं आमच्या घरी तर एक असा पूर्ण बेत बनलेला असायचा. तुम्हाला सुकी भाजी हवी असेल तुम्ही अशीच भाजी करू शकता. आणि जर तुम्हाला थोडीशी पातळ असेल म्हणजे भात आणि भाकरी दोन्हीसोबत खायला एकच भाजी किंवा रसवड भाजी हवी असेल तर थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलं. आता तुम्हाला वाटेल की मी खूप जास्त पाणी घातले पण आणखीन आपण हे चांगले शिजेपर्यंत ना ह्यातलं थोडंसं पाणी कमी होतं. चवीनुसार मीठ घातलं आणि पुन्हा हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. मुगाची आमटी आणि भात खायला पण खूप मस्त लागतं. मला जेव्हा जेव्हा भूक लागते किंवा मी कधी-कधी चिडते, रुसते, तेव्हा माझ्या आईने माझ्यासाठी मस्तपैकी अख्खा मसुरीची आमटी किंवा मुगाची आमटी करते आणि मी गरम-गरम भात आणि ही मुगाची किंवा अख्खा मसुरीची आमटी खाल्ली, की माझा सगळा राग आणि चिडचिड पूर्णपणे निघून जाते. तर तुमची पण जर अशी कुठली रेसिपी असेल आईच्या किंवा आजीच्या हातची आणि त्याने तुमचा राग किंवा रुसवा कमी होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं पुन्हा चांगलं शिजवून घ्यायचं. मूग जरी आधी शिजवून घेतले असेल ना, तर पुन्हा जेव्हा आपण पाणी घालतो त्यावेळी पुन्हा शिजवले, की त्या पाण्याला पण खूप मस्त चव येते. तर मस्तपैकी छान अशा उकळ्या बघा छानपैकी फुटेल. हे पुन्हा बघा सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं. ह्याचं जे पाणी आहे ना, ते मला खूप प्रचंड आवडतं. कारण त्या पाण्याला पूर्ण मुगाचं जी चव असते ना, ती खूप छान चव येते. आता वरून ना छान चव यावी म्हणून मी उकळी आल्यानंतर 1 चमचा इतका गरम मसाला घातला. हा घरी केलेला गरम मसाला आहे. हा पण सगळ्या ह्या मुगामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. माझी आजी फक्त इथपर्यंतच रेसिपी बनवायची. पण आता ही जी पुढची रेसिपी आहे, ती माझ्या आत्यानं सांगितलेली रेसिपी आहे. त्यामुळे आणखीन जास्त चवीमध्ये मस्त असा फरक पडतो. तुम्ही हवं तर तसं पण करू शकता. आता वरून ना 1 चमचा किंवा अर्धा चमचा साजूक तूप तुम्ही त्याऐवजी ना बटर पण घालू शकता. जर तुम्हाला धाब्यासारखा फील हवा असेल ना, थोडंसं बटर घालायचं आणि झाकण ठेवून ना गॅस बंद करून 2 मिनिटं हे साईडला ठेवायचं. आता वरून तडका करू शकतो. तुम्ही ही तडक्याची पूर्ण जी प्रोसेस ती पूर्णपणे स्किप पण करू शकता किंवा ह्याच्यामुळे आणखीन चव वाटते म्हणून मी तुम्हाला हा तडका दाखवते. तर एका छोट्या पॅनमध्ये 1 ते 2 चमचे साजूक तूप किंवा बटर घ्यायचं. हे चांगलं गरम झालं की त्यामध्ये 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या अगदी बारीक चिरून घेतल्या तर त्या घालायच्या आणि तुपावरती ना छान अशा थोड्याशा गुलाबीसर होईपर्यंत परतवून घ्यायचा.
तडक्यामध्ये किंवा तुपामध्ये, बटरमध्ये लसूण घातला आणि त्याचा फ्लेवर खूप छान लागतो. थोडंसं चिमूटभर हिंग घातलं आणि कढीपत्त्याची 5 ते 6 पानं हातावरती थोडीशी ओबड-दोबड कट करून घेतली आणि ती घातली. ही पण सगळी आता 2 मिनिटं चांगली अशी मिक्स करून घ्यायची. लसूण फार अगदी करपवायचा पण नाही आणि अगदी कच्चा पण ठेवायचा नाही आहे. असा चांगला परतला गेला की गॅस बंद करून घ्यायचा आणि पाव चमचा नाही तर पण काश्मीरी लाल तिखट जे रंगाचं असतं ना, तर ते वापरायचं. हे पण पूर्णपणे ऑप्शनल आहे, कारण आपण आधी देखील कांदा लसूण चटणी वापरली होती. ह्यामुळं काय होतं, तडका दिसायला खूप सुंदर वाटतो, अगदी धाब्यासारखा वाटतो, म्हणून मी वापरले. मस्त असा गरम-गरम तडका तयार झाला आहे आणि आपण जी मुगाची भाजी झाकून ठेवली होती मस्तपैकी दम खायला, तर वरचं तूप पण बघा छानपैकी असं वितळलं गेलेलं आहे आणि त्यामुळे तुपाचा जो काही स्मोकी फ्लेवर असतो, तो पण खूप छान आपल्या ह्या रेसिपीला आणि ह्या भाजीला लागतो. तर ही स्टेप पण नक्की फॉलो करा आणि ह्यामध्ये आता आपण जो गरमागरम तडका करून घेतला, तर तो वरून घालायचा. ही लसणाची, हिंगाची आणि कढीपत्त्याची जी काही फोडणी आहे ना, त्यामुळं काय होतं, की खूप मस्त असं एक आणखीन एक मुगाच्या आमटीला किंवा या भाजीला एक वेगळीच चव होते. वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून ही भाजी साधारणपणे 3 ते 4 मिनिटं झाकून ठेवायची. कारण हिंग घातल्यानंतर जर कधी कोणतेही प्लेट किंवा झाकण ठेवलं, की हिंगाचा फ्लेवर आतमध्ये मस्त लागतो आणि मग ही भाजी खायला खूप छान लागते. आता ही भाजी कशासोबत खायची, तर तुम्ही भाकरी, चपाती, भात, अगदी जीरा राईससोबत सुद्धा ना खूप मस्त लागते. तुम्हाला माझी आजची ही मस्तपैकी आजी आणि आत्याच्या मिक्स कॉम्बिनेशनमध्ये केली ही मस्त अशी मुगाची झणझणीत धाबा स्टाईल रेसिपी कशी वाटली, हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशा छान आणि अगदी सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय.